सूरज यांना खेळपट्टीवर पाहतोय आणि गोलंदाजीची धुरा पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॅडी. तर मित्र SPL या स्पर्धेचा प्रारंभ होतोय. जेव्हा पहिला चेंडू टाकला जाईल सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. जबरदस्त स्पर्धा सावंतवाडी प्रीमियर लीग. आकाश लेट्स गो. यस, सुरुवात होत आहे सावंतवाडी प्रीमियर लीगला. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पॅडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोन्ही संघांचे. गेम इज ऑन. पहिला चेंडू बॅकफुटला गेला आणि चौकाराने ते सुरुवात होईल का सावंतवाडी प्रीमियर लीगची. यस, पहिला चौकार आणि सावंतवाडी प्रीमियर लीगची सुरुवात होते पहिल्या चौकाराने. जबरदस्त अट्रॅकिंग स्क्वेअर कटचा फटका आपण बघितला आकाशच्या बॅटमधून. या 4 धावाने मंगलमूर्ती संघाच्या धावसंख्येचा प्रारंभ होतोय. आकाश आपलं खातं खोलतोय. जबरदस्त फटका होता. ऑफस्टमच्या किंचीचा बाहेर चेंडू आणि त्या चेंडूला फ्लॅश केला होता. हो, इथे मात्र कमबॅक जेन्युइन इन स्विंगर आपण बघितला. काय जबरदस्त कमबॅक केलेलं आहे पॅडीने. पॅडीचं नाव आहे. सलामीचं षटक नेहमीच तो हाताळतोय आणि इथे मात्र मातीच्या खेळपट्टीवर, मातीच्या विकेटवर जबरदस्त त्याला चान्स आहे. वाट बॉल. जबरदस्त चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आजच्या अंगाला वळला होता. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 5 लागतीये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठे ना कुठे धावांना खीळ बसवलेली आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलं. पुश करो खुश रहो. स्वतःला डिफेन्स केलं होतं. चांगला चेंडू म्हणता येईल. आपण जर बघितलं पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर बाकीच्या 3 चेंडूवर फक्त एक सिंगल आली आहे. पॅडीने जोरदार कमबॅक केलेलं आहे. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाते. 6 धावांसाठी सूरजच्या बॅट मधून आलेला घणाघाती षटकार. पहिला चेंडू अशा तऱ्हेने केलेले होते की असं वाटलं होतं की डिफेन्स मोडमध्ये गेलेले आहेत की काय सूरज. मात्र दुसऱ्याच चेंडूवर त्यांनी जबरदस्त प्रहार केला. षटकाराने धावसंख्या धावफलकावर 11 लागते. अजून एक चांगला फटका आहे. ऑन द राईस लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक संपलेलं आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले 15. बिनबाद 15. चांगली सुरुवात करून दिली आकाशने. त्यानंतर कुठे ना कुठे धावसंख्येला थोडा ब्रेक लागला होता. परंतु सूरज ज्या क्षणी स्ट्राईकला आला, पहिला बॉल तो जो खेळला तो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला आणि त्यानंतर त्याने बेछूट गोळीबार जणू करतायत तसा गोळीबार केला आणि 2 महत्त्वाचे फटके मारून एक षटकार चौकार म्हणून आपल्या संघाला तब्बल 15 धावांवर पोहोचवलेले. मंगलमूर्ती संघाची चांगली धावसंख्या म्हणावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आकाश वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय आणि सूरज वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतो. दुसरे षटक भूषणकडे सोपवलेले. प्रॉपर बॅटवर चेंडू नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते आणि सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 वर पोहोचलेली आहे. सावंतवाडी प्रीमियर लीग आपण पाहतायत. SPL 4 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले. तब्बल 7 सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. फ्लॅश स्क्वेअर कट. चेंडू डीप पॉइंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू आणि
क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये रेस लागलेली आहे आणि शेवटी आपण पाहतोय की चेंडूने ही रेस जिंकलेली आहे. 4 धावा बॅटमधून येता येतं सूरजच्या. गोलंदाजी खराब होत नाहीये, मात्र फलंदाजी चांगली होती असं म्हणावं लागेल. भूषण लॉफ्टेड शॉट, व्हाट अ शॉट, अ क्रॅकिंग स्लॉग स्वीप, चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, षटकार. पिकअप शॉट होता, पिक अँड डिलिव्हर, जबरदस्त पिक केला चेंडूला आणि त्यानंतर स्टेट अगदी आपण पाहतोय थेट डीप मिडविकेट सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जाऊन पडला षटकारासाठी. धावसंख्या 26 वर पोहोचलेले दुसरं षटक मार्गस्थ आहे. हाही चांगला फटका आहे, जबरदस्त शॉट, चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय सूरज. सूरजच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार आलेले आहेत आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे सूरजला. चला स्वयंसेवक दुसऱ्या टीमचे जी खेळाडू आहेत, आपण चेंडूची फेक करण्यासाठी सीमा रेषेवर जायचं आहे. बच्चे लोग आपको रखा है बॉल देने के लिए, कहा हो आप, पैसा नहीं मिलेगा. अभी बॉल गया था वो लाए नहीं आपने. एक जन वो साइड में रहो, एक जन ये साइड में रहो. आइए दोस्तों, लौट चलते फिर से एक बार क्रिकेट की दुनिया में. यहाँ पर अच्छा ड्राइव था, हालांकि लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद थे, थ्रो किया था, बाल बाल बचे वहाँ पर सूरज के इस 1 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 33 रनों तक अभी तक पहुंची है टीम. मंगलमूर्ति फिर से एक बार भूषण अब इस ओवर की आखिरी गेंद लेके जा रहे हैं. लॉफ्टेड शॉट, लेकिन खिलाड़ी मौजूद और पहली विकेट गिरती हुई यहाँ पर मंगलमूर्ति को बड़ा झटका. अब विनोद क्रीज पर जाते हुए, सूरज ने आज क्या बल्लेबाजी की, 2 छक्के आसमानी टोले, 3 छक्के आसमानी टोले लगाए और 2 चौके. सूरज 27 रनों पर खेल रहे. क्या इस एसपीएल सावंतवाड़ी प्रीमियर लीग की पहली 50 मारने जा रहे हैं सूरज. बहुत अच्छी बल्लेबाजी. अब विनोद के कंधे पर दारोमदार. सावंतवाड़ी प्रीमियर लीग एसपीएल. फिर से एक बार पैडी, दूसरी ओवर. अब फील्ड रिस्ट्रिक्शन हट गई है. P2 का भूषण ने दूसरा ओवर डाला था. अब रनों की संख्या जाकर पहुंची है 34, 34 रन.
पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन लास्ट के 2 बॉल में 2 बड़े हिट लगाए थे सूरज ने। अब तीसरे ओवर में आ चुके हैं पैडी। पैडी वैयक्तिक दुसऱ्या षटकाला प्रारंभ करते। एक सिंगल आली त्याच्या पहिल्या चेंडूवर। आता मात्र लेफ्टी विनोद क्या बात है, पहली गेंद पर दे धमाका, गेंद गई सीधे सीमा रेखा के पार 6 रन के लिए। इस छक्के के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 40 रनों पर। अच्छी शुरुआत मिलती हुई वहां पर विनोद को। बड़ी इस बार भी घूम के मारा था, हालांकि बल्ले पर गेंद आई नहीं, स्टंप के ऊपर से विकेट कीपर के दस्तानों में। जबरदस्त फटका, यावेळी मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। 46 धावांवर पोहोचलेला आहे संघ। काय जबरदस्त बॅटिंग करतोय विनोद। अगोदर सूरजने ते धमाके बॅटिंग केली होती, त्यानंतर आता मात्र विनोद जबरदस्त बॅटिंग करतोय। आतापर्यंत 3 चेंडू खेळलेले विनोद आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत। सुरुवात चांगली मिळतीये। हाही चांगला फटका आहे, जबरदस्त पिकअप शॉट, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकारासाठी। प्लेयर लोक आपण बाहेर जाऊ नका, तिथं आपण मुलं ठेवलेले चेंडू आणायला, उगीच टाइमपास करू नका। पंच आपल्याकडे एक्स्ट्रा बॉल घेऊन ठेवा। या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आले, त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये 2 षटकार आले होते। गोलंदाजी चांगली होते, परंतु त्यापेक्षा जास्त भारी आणि जास्त चांगली बॅटिंग होतीये। हा चेंडू चांगला आहे, ग्लान्स केलेला आहे चेंडूला, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे नाही थांबणारे, सीमारेषा पार, चौकार। तीन षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागली आहेत त्या तब्बल 56, 56 अब तक 56। ओम येतो या गोलंदाजीसाठी। 56 धावा 3 षटकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत। अजून 3 षटकं शिल्लक आहेत आणि या 3 षटकामध्ये किती धावा येतील हे बघूया। शॉर्ट ऑन पुल चेंडूला केलेला आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे आणि निश्चितच नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा।
व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या धावपलकावर 63 लागतीये. क्या बात आहे. आणखी एक पुलचा धम्माका आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 69 स्कोर झालेला आहे. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. गालातल्या गालात हसतायत फलंदाज की असा अगदी सोपा चेंडू कसा मी डॉट झालो. आतापर्यंत धावसंख्या धावपलकावर लागलेली ती तब्बल 70. ह्यावेळी मात्र डॉट चेंडू, बॅक टू बॅक 2 डॉट. क्या बात आहे. कमबॅक केलेलं आहे गोलंदाज ओमने. नो बॉल टाकला, त्यानंतर वाईड, त्यानंतर षटकार, परंतु हिंमत हारला नाहीये ओम. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 70. लेग बाय आली.
82 धावा धावफलकावर लागलेले आहेत. क्या बात आहे, काय आज फलंदाजी करतोय विनोद. विनोदने गोलंदाजांचा विनोद करून टाकलेला आहे. 94 ओहो या स्पर्धेतील पहिली 50 विनोदची. जबरदस्त 55. जोरदार टाळ्या होत्या विनोदसाठी. विनोद बॅट दाखवायची आपण. क्या बात आहे, ये जलवा है विनोद का. आणि इथून जाताना त्यांना सांगितलं होतं प्रेक्षकांनी की ते पायपावर मारा आणि बरेचसे चेंडू पायपापर्यंत गेले. पहिल्याच मॅचला एक बॉक्स संपलेला आहे. विनोद आता तुमच्याकडूनच बॉलांचे पैसे घ्यायला लागतील आम्हाला असं वाटतंय. 94 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 94. ओहो ये भी गई और इसी के साथ पहली सेंचुरी. मंगल मूर्ती संघाने इथं शतक पूर्ण केलेलं आहे. दोघेच खेळला दिवसभर. धीरज फिर से एक बार पुन्हा एकदा धीरज वाईट टाकतो यावेळी मात्र. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. पंच निश्चितच वळतायत का बघूया. एकाच ट्रॅकवर दोन्ही ट्रेन आपण पाहतोय आणि याच बरोबर फलंदाज धावबाद. सूरज 6व्या षटकात बाद होते. सूरजने वैयक्तिक किती धावा केल्या? 36 धावा सूरजच्या बॅटमधून आणि सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. गेम स्पिरिट बघा आणि सूरज यांच्याकडे बघितलं तर निश्चितच अनुभवी फलंदाज वाटतात. अनुभवी खेळाडू आपल्या संघासाठी का हवेत तर बघा त्याचं हे उदाहरण आहे. सूरज कडक बॅटिंग. अक्षय जातोय खेळपट्टीवर मात्र पायाभरणी इतकी चांगली केलेली आहे आतापर्यंत. धावा धावफलकावर लागतायत त्या 102. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या 103 वर पोहोचतीये.
हाही चांगला फटका आहे, हाही जाणार चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. विनोदच्या बॅटमधून आतापर्यंत 8 षटकार, त्या अगोदर सूरजच्या बॅटमधून तब्बल 4 षटकार, म्हणजे 12 षटकार लागलेले आहेत. 12 म्हणजे 72 धाव फक्त षटकाराने. सहा चौकार म्हणजे 24, 72 आणि 24. 96 धावा चौकार षटकारानेच बनलेले आहेत. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पुढील चेंडू फ्रीट असेल. गोलंदाज शॉट पडतायत. यानंतर 6 षटकांचे सामने खेळवताना विचार करा. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धाव मिळते, मात्र धावबाद फलंदाज. करे कोई और भरे कोई. अक्षयला एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये. चेंडू किती शिल्लक आहेत? तीन बॉल आहे ना अजून. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढील चेंडू नवीन फलंदाज सुनील येतोय खेळपट्टीवर आणि सुनीलने पहिला चेंडू उडवलेला आहे. हो, झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या धावफलकावर लागतीये ती 112. हाही चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला टर्न केलेले आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय चौकारासाठी. धावसंख्या धावफलकावर लागली आता 116 आणि समोरच्या टीमच्या पोटात आलेला आहे गोळा. आता 118 झालेले आहेत. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. 22चा 2 धावा. इथे मात्र विकेट मिळेल का? नाही मिळणार. दुसरीचा प्रयत्न झाला. भागम भाग क्रिकेट. आणि अशा प्रकारे पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 120 धावांचा 121 धावांचा डोंगर उभारलेला आहे आणि 122 धावा करायचे आहेत.
क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग, टाळ्या होऊ द्या. नेक्स्ट मॅच चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या, लगेच टॉस करून घ्या. चला, नेक्स्ट टीमचे कॅप्टन लगेच टॉस करून घ्या आपण. यश अंश 11 टॉस विन अँड विनोद गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक पॅडीकडे असेल, पॅडीलाही विनोद सारखी फलंदाजी करावी लागेल, कारण जर तशी फलंदाजी केली नाही तर तुम्हाला पराभवापासून कोणी वाचू शकणार नाही. दोन ओव्हरमध्ये यश अंश 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
क्या बात आहे, पहिला चेंडू ऑन द फायर. लवकर विकेट द्यायची वाटते. पॅडी, तुम्ही खेळपट्टीवर असणं खूप महत्वाचं आहे. किमान हे 2 षटकं 38 दिलेले आहेत तुम्ही 2 षटकामध्ये, ते 38 वसूल करायचे आहेत तुम्हाला. यावेळी मात्र थेट यष्ट्यांवर उखाड़ दिया, क्लीन बॉल्ड. अब हार से बचने के लिए किसी को तो जाना पडेगा. हार पासून, पराभवापासून वाचवण्यासाठी आता मात्र कोणाला तरी खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. कोण जाईल? त्यांनी 12 छक्के मारलेले आहेत, तुमचे 6 तरी बघायला मिळू द्या आम्हाला. वेलकम अक्षयजी गायकवाड, या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अक्षय गायकवाड, आपण या व्यासपीठावर. खूप चांगला फटका आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. अक्षयजी गायकवाड, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. रोहित चौकाराने सुरुवात करतोय. चांगला बॅटर आहे रोहित, स्वतः इथून जबाबदारी खांद्यावर घेऊन गेलेला आहे. यावेळी मात्र काय जबरदस्त परफेक्ट यॉर्कर होता. लाईन आणि लेंथ बघा विनोदची, एक कसे हुए मंजे हुए खिलाडी की तरह. बघा अगदी कसलेला अनुभवी खेळाडू असतो ना, अगदी त्याच आवेशाने खेळ करतोय विनोद. स्वतः वैयक्तिक धावा केल्या बॅटिंग करताना 65, आणि पहिलं षटक काय जबरदस्त हाताळतोय. हा इन दी एंड आकाशी फटका, मात्र तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती फक्त दुपाटणे राहिलं. चौकार, आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावर लागते ती 9. आकाशच्या हातामधून हा झेल निसटला आणि चौकार गेला. रोहित, ओ हो, जबरदस्त फ्लिक शॉट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. वीरेंद्र सेहवागची आठवण व्हावी असा हा षटकार. जबरदस्त फ्लिक केला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडला. षटकारासाठी 15 धावा धावपलकावर लागलेले आहेत. ईट का जवाब पत्थर से. तुम्ही 121 केलेले आहेत, आम्ही निश्चितच प्रयत्न करणार असा संदेश इथून दिलेला आहे रोहितने. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पहिलं षटक संपलं विनोदचं, आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुनील. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
भारतीय नागरिक असल्याचा सर्वांनाच अभिमान आहे. लॉफ्टेड स्वीप आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय. वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे चौकार. षटकार चौकारामध्ये डील पाहायला मिळते आपल्याला. रोहित धुव्वाधार फलंदाजी करतोय. अजून एक चांगला फटका आहे, परंतु शॉर्ट मिड विकेटला सिंगल मिळाली आणि सिंगलला लगेच डबल मध्ये परिवर्तित केलं. मिडऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल पूर्ण झालेली आहे आणि सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकात 22 धावा. आता करायच्यात फक्त 100, कारण 22 झालेले आहेत. एकशे 22 धावांचं टार्गेट आहे. आणि आणखी एक फलंदाज त्रिफलाची. या अगोदर फलंदाज क्लीन बॉल्ड झाला होता आणि हाही फलंदाज क्लीन बॉल्ड. पाच क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. पहिल्यांदाच असं बघतोय 5 क्षेत्ररक्षक बघत राहिले. बघ्याची भूमिका घेतली क्षेत्ररक्षकांनी. एक कॅचवर 5-5 जण. मला वाटते ही क्लिप व्हायरल होईल असं वाटतंय. धावसंख्या 24 वर. हा फटका चांगला आहे. चांगली फिल्डिंग. दुसरं षटक संपते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर लागलेले आहेत. या षटकामध्ये फक्त 10 आल्या. अगोदरच्या विनोदच्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. 2 बाद 25 पॅडी आणि अक्षय बाद झालेले आहेत. रोहित आणि निवास खेळपट्टीवर आहेत. सावंतवाडी प्रीमियर लीग SPL 2026चा महासंग्राम तुम्ही या 4 संघामध्ये पाहतायत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. विनोद येतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. आज ऑलराऊंडर परफॉर्मन्स झालेला विनोदचा. क्या बात आहे. लाईन आणि लेंथ बघा. अगदी क्रीज सोडत नाहीये. क्रीजचा पुरेपूर वापर केलेला आहे. कांद्याचा अतिरिक्त वापर करतो. वेगवान गोलंदाजी आणि त्यानंतर चेंडू स्प्लिट होत आहेत. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला वळत आहेत. जादू आहे बोटामध्ये विनोदच्या.
शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय, मात्र टप्पा कुठे टाकावा हे त्याच्या आधीच मनात ठरलेलं असतं. लाजवाब गोलंदाज विनोद. इथे फ्लाइट हो, मारू की तोरू असं झालं होतं फलंदाजाला, परंतु धावसंख्या फक्त सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 27 होते, 27. SPL सावंतवाडी प्रीमियर लीग. क्या बात है, क्या बात है. ये है लाइन अँड लेंथ. बघा, जवान तरुण खेळाडू असाल, गोलंदाज असाल तर कशी परफेक्ट क्रीजमध्ये गोलंदाजी करावी याचं हे जिथं जागतं उदाहरण आहे विनोद. आणखी एक चांगला चेंडू, यावेळी आतमध्ये चेंडू आला. चला, आज प्रजासत्ताक दिन आहे, आपण क्षेत्ररक्षकांनाही माफ करूया, कुणालाही दुखवू नका. आज धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 29-29. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, तिसरं षटक मार्ग असते. मोठे फटके हवे आहेत, कारण बघा, जर षटकार चौकारामध्ये डील केली नाही तर निश्चितच तुमचा पराभव रोखू शकणार नाहीये तुम्ही. बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु एक धाव वाचू शकलेले नाहीयेत विनोद. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.33च्या सरासरीने फक्त 31 धावा धावपलकावर लागलेले आहेत. अजून जिंकण्यासाठी तब्बल 91 धावांची गरज आहे. 18 चेंडू 91 धावा. आज सकाळी आपण बघितलं, राष्ट्रगीत घेऊन अगदी 30 सर्कलमध्ये चारीचे चारी संघ उभे होते. वातावरण खूप चांगलं होतं, क्रिकेटमय वातावरण. आणि या क्रिकेटमय वातावरणात आज SPL सावंतवाडी प्रीमियर लीगची सुरुवात झाली, उद्घाटन झाला. सूरज गोलंदाजीसाठी, सूरजने फलंदाजी चांगली केली होती. आउटसाइड एज शॉट, थर्ड मॅन तो पहिल्या स्लिप दुसऱ्या स्लिपपासून थोडा मागे आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. चेंडू उंच आणि सूरजचा अप्रतिम कॉटन बॉल. बारी बारी सबकी बारी, सबको बॅटिंग मिलेगी. विक्रम जातोय खेळपट्टीवर. प्रवीण विक्रम. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि धावसंख्या धावपलकावर 33 लागतीये. अंधाधुंदी फटका. फक्त आणि फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं होतं, ना फुटवर्क ना चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखली होती. आता मात्र अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह आहे, फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. प्रयत्न कुठेच होताना दिसलं नाही. पहिल्या षटकात मारझोड झाली थोडी, परंतु त्यानंतर बॅटमॅन केलेलं आहे असं वाटतंय. यावेळी मात्र फलंदाज बाद.
आउटसाइड एज यष्टीरक्षक चांगला झेल पकडतोय आणि फलंदाज बाद. सूरज येतोय चौथं षटक घेऊन. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा तीच परिस्थिती. आता 3 खेळाडू होते तिथे. बॅटिंग जितकी चांगली झाली, बॉलिंग जितकी चांगली झाली, फिल्डिंग तितकी चांगली वाटत नाहीये या संघाची. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचा झेल होता तो. ते बघा, मी सांगितलं होतं ना की फिल्डिंग तितकी चांगली होताना दिसत नाहीये. 5वं षटक आहे ना. 5व्या षटकाला प्रारंभ केलेला आहे सूरजने. नीरस सामना वाटतोय. सामन्यामध्ये जान राहिलेली नाहीये कारण मोठे फटके लागत नाहीयेत. नाही, असे फटके मारून काही फरक पडणार नाहीये समोरच्या टीमला. फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर आता कमी केलं जाईल कारण 122 धावा करायच्या होत्या 6 षटकामध्ये. हवे चेंडू आणि सूरजचा हा जबरदस्त कॅच. वेल डन सूरज. ओहो, आता अनिकेत म्हात्रे डॅशिंग अंदाज मध्ये खेळपट्टीवर जात आहेत. मला वाटलं की केतन म्हात्रे जात आहेत की काय खेळपट्टीवर. अगोदर पाठवायला पाहिजे होते त्यांना. खूप उशीर झाला आता. बघा, आपण सर्वांपेक्षा जास्त चांगला फटका मारलेला आहे त्यांनी. कव्हर ड्राईव्ह. टेंडा बबुआ असं त्यांचं उर्फ नाव. आमच्याकडे उर्फ नावं येतील पूर्ण. घाबरू नका मित्रांनो. प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीगमध्ये थोडी हसी मजाक मस्ती चालेलच. आणि हा चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या थोडी पुढे सरकेल. 4. प्रीमियर लीग मी बऱ्याच केल्या. प्रीमियर लीगचं एक काय वैशिष्ट्य असतं, एका ताटामध्ये जेवणारे जे काही मित्र असतात त्यांना विरुद्ध खेळायला लागते. आणि आयुष्यभर ज्यांचं आपण तोंडी बघत नाही ना त्यांना एका संघामध्ये खेळायला लागते. ही प्रीमियर लीगची खासियत आहे. भाऊ भाऊ कधी कधी विरुद्ध टीममध्ये असतात. तर पक्के जे वैरी असतात ते एका टीममध्ये असतात. सावंतवाडी प्रीमियर लीग SPL तुम्ही पाहतायत. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर बघितली जाते. ये देखिए बबुम्बा का शॉट. गेंद सीधे सीमा रेखा के पार. माणूस असा दिलखुश लागतोय मित्रांनो. सिरियस माणसं तर काय आपल्याला हॉस्पिटलमध्ये पण बघायला मिळतात. क्रिकेट खेळा जीवन आयुष्य हसतमुख जगा. लेफ्ट शॉट पुन्हा एकदा पाहू शकता आपण. बघा, पण त्याच्या एवढ्या धावा पण कोणी काढल्या नाही वाटते. रोहितने काढलेले फक्त. अनिकेतच्या बॅटमधून आतापर्यंत 7 आलेले आहेत. थोडी ताकद लावली ना तर चेंडू बाहेर जाऊ शकतोय 38 सर्कलच्या. पाचवं षटक मार्गस्थ आहे.
सॉरी 6वं षटक मार्ग असते. 50 धावा धावपळकावर लागलेले आहेत. चला तेवढंच समाधान. 6 षटकात किमान आम्ही 50 तरी केल्या आणि त्यामध्ये अनिकेतच्या बॅटमधून 8 आलेले आहेत. आणि अनिकेत इथे होतोय धावबाद. महत्वाची विकेट आलेली आहे. आता वाघ आलाय. वाघ संजय. बॅटमन संजय येतोय. शेवटचे 2 चेंडू. चला क्रीजवर उतरायला मिळालं ना इतकं तरी समाधान. फ्लाय स्टेट ड्राईव्ह आहे आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. आता आकाशला हॅट्रिकची संधी आहे. आकाशला हॅट्रिक करून देईल का फलंदाज? ओम येतोय. ओमला सांगूनच ठेवलेलं आहे आकाशला हॅट्रिक देऊ नकोस. मी तिथे गोलंदाज असतो तर सर्व क्षेत्ररक्षक जमा केले असते आजूबाजूला, परंतु आकाशला हॅट्रिक नको. इथे मिळेल का हॅट्रिक? क्या बात आहे. जबरदस्त शॉट. वाटत नाही शरीर यष्टीवरून, परंतु ओम जबरदस्त. मन जिंकलीत तू. जबरदस्त शॉट ओम. षटकार. मूर्ती लहान कीर्ती महान असा ओमचा हा फटका. ओम मॅच हरली परंतु तू मन जिंकलीस. अभिनंदन. 56 धावा आणि याचबरोबर सामन्यामध्ये मंगलमूर्ती हा संघ विजय संपादन करतोय. चला आपण लगेच मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार देऊया. ऑफकोर्स मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली विनोद. बघा 6 षटकांच्या सामन्यामध्ये ना गोलंदाज शॉट पडतात. चला शेक हँड करा. दोन्ही संघ शेक हँड करणं खूप महत्वाचं आहे. चला दोन्ही संघ शेक हँड करायचंय. साई समर्थ संघ चला लगेच आपण शेक हँड करायचंय.